एका कुंभाराला एक मुलगी होती. ती खूप बुद्धिमान होती. तिला सर्वजण थट्टेने दीड शहाणी म्हणून चिडवत, पण ती कधी चिडत नसेल, नेहमी हसतमुख असे. एके दिवशी राजाच्या सभेत वाद झाला. धनवान श्रेष्ठ की विद्वान श्रेष्ठ? कोणी म्हणे धनवान तर कोणी म्हणे विद्वान. वाद वाढत चालला. कुंभाराची मुलगी सुद्धा तिच्या वडिला बरोबर सभेत हजर होती. ती उभी राहिली आणि तिने राजाकडे बोलण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाली तेव्हा ती म्हणाली, महाराज, कोणीही कोणापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. दोघे श्रेष्ठच आहेत, म्हणजे दोघेही सारखेच आहेत. धनवान सुद्धा लोकांचे कल्याण करतो आणि विद्वान सुद्धा लोकांचे कल्याण